नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत न्यू अपडेट आलेले आहे आरोग्य सेवक 50% पदभरती संदर्भात ची परीक्षा 2024 मध्ये पार पडलेली आहे। त्यांच्या नियुक्ती संदर्भात आपल्याकडे अपडेट आलेला आहे, त्याविषयी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती सांगण्यात येणार आहे। याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर पण करायचा आहे। जी कोर्ट केस आहे, कोर्ट केसचा जो निकाल आहे, निकाल काय लागलेला आहे त्या संदर्भात ही माहिती असणार आहे। त्याच्या अगोदर जागतिक महिला दिन 2025 चा आताच पार पडलेला आहे। आजचं शेवटचे ऑफर आहे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त खास करून महिलांकरिता कोणतीही बॅच फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता व्हॅलिडिटी मिळणार आहे। यामध्ये आरोग्य सेविका असेल, अंगणवाडी मुख्य सेविका, सरळ सेवा बॅच, वनरक्षक, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक, टीएटी, टेट फक्त 2000 रुपयामध्ये वर्षभराची व्हॅलिडिटी। ओके, या ऑफरचा लाभ तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत घेता येणार आहे। आरोग्य विभागामध्ये, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2070 पदे पण भरली जाणार आहेत। याचा पण तुम्हाला नक्कीच फायदा होईल। या बॅचचा 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे। अभ्यासाला सुरुवात करायची आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे। ठीक आहे, जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे आपल्यापर्यंत ती पोहोचवण्याचा तुमच्याकडे प्रयत्न असेल। राज्यातील 2600 आरोग्य सेवक 50% 50% यांचा जो निकाल आहे कोर्टाचा, त्यांच्या नियुक्त्या संदर्भात केस डिसमिस करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे। 4 ते 5 विद्यार्थ्यांनी केस टाकलेली होती, त्यामुळे जो नियुक्तीचा मार्ग आहे ते नियुक्तीचा मार्ग सुकर झालेला आहे, सोपा झालेला आहे। परंतु आपल्याला एक काळजी घ्यायची, आता 31 मार्च पूर्वी यांची जॉईनिंग पण मिळालेली पाहिजे, त्याकरिता आपण प्रयत्न करणार। उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगिती रद्द केल्याचा हा परिणाम आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधला आहे राज्यातील 34 जिल्हा परिषदामधील 2600 आरोग्य सेवक हंगामी फवारणी कर्मचारी पदाच्या नियुक्ती करताना अनुभव नसलेले परंतु लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांनी नियुक्त्या देण्याबाबत ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाच्या आदेशास यापूर्वी दिलेली अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती S.G. मेहरे आणि न्यायमूर्ती S.P. ब्रह्मे यांनी रद्द केलेली आहे। परिणामी आतापर्यंत थांबलेल्या वरील पदांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर झालेला आहे। सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे, तुमचा लवकरात लवकर जॉईनिंग पण तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये सेवा प्रवेश अधिनियम, जाहिरातीत नियम व जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमानुसार सदरील उमेदवारांना निवड यादीमध्ये प्रथम नियुक्ती द्यावी। त्यानंतर उमेदवार उपलब्ध झाले नाही व पद रिक्त राहिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व त्या विभागाचे विभागीय आयुक्त यांनी फवारणी कर्मचारी पदाचा अनुभव नसलेले, बघा ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही त्यांना पण नियुक्ती देण्यात येणार आहे। परंतु कधी लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे। असे आदेश ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 15 ऑक्टोबर 2024 रोजी दिली होती। या आदेशात छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परिषदातील 4 उमेदवारांनी आक्षेप घेतला होता। आक्षेप घेऊन याचिका दाखल केली होती। उमेदवारांनी अमोल चाळके यांच्या मार्फत हस्तक्षेप याचिका दाखल करून भरती गुणवत्तेनुसार पार पाडण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती। ठीक आहे, त्यानंतर बघूया आपण काय आहे याच्यामध्ये अजून। प्रथम सुनावणी कधी झाली होती, नियुक्त्या रखडल्या आहेत। प्रथम सुनावणी दरम्यान 27 नोव्हेंबर 2024 रोजी खंडपीठाने सदरील ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आदेशास अंतरिम स्थगिती दिली होती। त्यामुळे राज्यातील 2600 आरोग्य सेवक 50% फवारणी क्षेत्र आरोग्य कर्मचारी यांचा जी नियुक्तीचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला नियुक्ती जॉईनिंग तुमची मिळणार आहे। ओके, त्यानंतर अकॅडमीमध्ये ज्या आरोग्य विभागामध्ये, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पदे मंजूर झालेली आहे 2070। यापैकी निम्मी पद कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहेत आणि निम्मी पद सरळ सेवेमार्फत TCS कंपनी मार्फत भरली जाणार आहेत। ओके, जे स्पष्ट आहे कारण तुम्हाला सांगण्याचा विषय मंजूर झालेले आहेत पद। जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते पण आपण रद्द करण्यात यावे, सर्व पदे TCS कंपनी मार्फत सरकारी पदे भरण्यात यावी
याकरिता पण अकॅडमी निवेदन सादर करणार आहेत. एएनएम जेएनएम बॅच पण स्टार्ट झालेली आहे. तांत्रिक विषयासहित विविध महानगरपालिका असेल किंवा नागपूर महानगरपालिकेची आता परीक्षा आहे जेएनएम पदाची. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. याकरिता 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. तुम्हाला इन्क्वायरी करता येणार आहे. संपूर्ण माहिती बॅच विषयी तुम्हाला दिली जाणार आहे. ओके, आपल्याला जी अपडेट दिलेली आहे न्यू अपडेट तुम्हाला नक्की आवडली असेल, लाईक करायचं आहे व्हिडिओला, तसेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला. आपण जर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना ही बातमी त्यांच्या कानी पडणार आहे, माहिती पडणार आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.